ए शहाण्या, इकडे ये. अरे तुम्हाला आम्ही उगा ते चॉकलेट दिलत निवडणुकीच्या आधी. तुम्ही ते खरंच समजून आम्हाला कायमच करा म्हणताय. अशी देहबोली होती सर अजित पवारांची. पाणी नसलं तर काय धरणात मुतू का म्हणणाऱ्या माणसाकडून काय अपेक्षा करायची आहे सर? बालाजी साहेब, मामाच्या गावाला जायचं आंदोलन कॅन्सल नका करू साहेब. त्या महिलांचं काही खरं दिसत नाही. करू करू आपण सर्वांचा विचार लक्षात घेऊन आपण आंदोलन व्यवस्थितच करू. राहुल गांधीला निवेदन द्यायला जायचे का सर? त्यांची विदर्भात पदयात्रा आहे. विदर्भामध्ये पदयात्रा आहे तिथं द्या. मी आज मुकुल वासनिकला काल दिलेला आहे, आज पण दिलेला आहे. त्यांचे महासचिव मुकुल वासनिक यांना राहुल गांधीचं निवेदन आज पण दिलेलं आहे. मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यांना सांगितलंय की बाबांनो, विरोधी पक्षाची भूमिका स्पष्टपणे काँग्रेस पक्षानं वटवावी. एवढी तुमची दानादान झालेली आहे काँग्रेस पक्षाची, तरी तुम्ही जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे म्हणून सांगितलं. एकीकडे 237 आमदार असलेला, सत्तेचा माज असलेला पक्ष आणि एकीकडे गलित गात्र झालेला विरोधी पक्ष. अशा परिस्थितीमध्ये आमच्या राज्यातल्या जनतेला हाल सोसावे लागतायत, हाल. हे मी मुकुल वासनिक यांना मी सांगितलंय आणि ते म्हणाले आम्ही तुम्हाला वेळ देऊ. आता सरकार फक्त तारीख पे तारीख देत आहे. बाबाला असे वाटते का? मी बाबाबद्दल काही बोलणार नाही बर का भक्त हो. मी बाबाबद्दल कुणाबद्दल काही म्हणणार नाही. बाबाची भूमिका सांगतील, मी माझी भूमिका सांगतोय. पाटील साहेब, मी माझ्या जिल्ह्यात 100 रुपये प्रति गोळा करीत आहे. ते अजितदादा पवार यांना देऊन रुपाली चाकणकर यांना द्यायला लावतो. प्रतिकात्मक राहू द्या. 100 रुपये सोडून 100 पैसे देऊ नका कुणाला. आता आपण कुणाला पैसे द्यायचं नाही. बालाजी साहेब, टरबूजला जीवनात कधी मतदान करणार नाही. अहो, टरबूजला जीवनात मतदान करणार नाही. विरोधी पक्ष अशा अवस्थेमध्ये आहे. शिंदे साहेबाची अवस्था तशी झालेली आहे. मतदान कुणाला करायचं हा प्रश्न आता खूप दूरचा आहे. आज आपल्या हातामध्ये कटोरा घ्यायची वेळ आलेली आहे. त्याच्यासाठी आता लढाईची तयारी ठेवा. मतदानाचं नंतर बघू. नेपाल बनवा साहेब. तुम्ही ते आज बघितला का सर व्हिडिओ? नागपूर मधला, नागपूरच्या विद्यापीठाच्या कुलगुरूची गाडी अडवली विद्यार्थ्यांनी आणि त्यात एकच युवती होती आणि 25 युवक होते. त्या रणरागिणीनं अक्षरशः गाडी तर अडवलीच. होश में आओ, होश में आओ, कुलगुरू होश में आओ, राजीनामा दो, राजीनामा दो घोषणा तर दिल्या. तिचा कॉन्फिडन्स खूप जबरदस्त होता आणि पटकन असं एकदम त्या दोन्ही चाकाच्या मधात जाऊन झोपली गाडीच्या खाली आणि फार मोठं प्रशासनाला आव्हान निर्माण केली. अहो, जिद्द ठेवा, जिद्द ठेवा, लढाईची भूमिका ठेवा, लढाईची तयारी ठेवा. नक्कीच सरकार वाकेल, झुकेल. आता तो शहाणा आप्पासाहेब शिंदे मला फोन केला आणि साहेब मी आपलं अजित पवारला निवेदन दिलो म्हणला. अरे मग तू शहाण्या म्हणून म्हणल्यानंतर तू येड्या म्हणायचा होतास. मी शहाणा तुम्ही येडे. दादा, रोजगार द्या आम्हाला. त्यानंही हसलेला आहे. दादा बी हसलेला आहे, ती निवेदन देणारा बी हसलेला आहे. मजाक झाली, मजाक. आता आपली अशी मजाक उडवणे